शांतिदूत प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने 17वा सामूहिक मंगल परिणय सोहळा संपन्न। नांदेड येथील शांतिदूत प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने दिनांक 27 मे 2026 रोजी महाविहार बावरीनगर दाभड या ठिकाणी 17वा सामूहिक मंगल परिणय सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। काळ झपाट्याने बदलतोय, काळाप्रमाणे माणसाचे विचार बदलणे जरुरीचे आहे। इतर समाजाप्रमाणे बौद्ध समाजाला सामूहिक विवाह मेळावा घेणे सध्याच्या मागच्या काळात अतिशय गरजेचे आहे। कर्जबाजारी झाले तरी विवाह हा घरीच झाला पाहिजे अशा सामान्य व्यक्तीची सुद्धा इच्छा असते, परंतु मेळाव्यामुळे समाज एकत्र येतो, विचाराचे मंथन चालू राहते। समाजप्रबोधनाबरोबर हुंडा किंवा देणगी यावर नियंत्रण होऊ शकते। त्याचबरोबर पोटजाती तोडण्याची व समाज जोडण्याची संकल्पना अंमलात येते। कमीत कमी खर्चात व कमीत कमी वेळात विवाह सोहळा व्हावेत या उद्देशाने शांतिदूत प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा सामूहिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते। या सामूहिक मंगल परिणयचे प्रमुख अतिथी म्हणून महाउपासक एस.पी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मंगल परिणय संपन्न झाला। यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते वधूवरांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। हा मंगल परिणय संस्कार विधी भंते अतुरली रतन महाथेरो श्रीलंका, भंते डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो, भंते अश्वजित थेरो, भंते रेवतबोधी, भंते बुद्धभूषण, भंते शिलवान यांच्या शुभहस्ते संस्कार विधी पार पाडला। हा 17वा सामूहिक मंगल परिणय सोहळा यशस्वी करण्यासाठी जी कोलते, डी.पी. गायकवाड, गंगाधर सूर्यवंशी, प्राध्यापक बी.एम. वाघमारे, एस.टी. पंडित, अशोक गोडबोले, सुभाष काटकांबळे, प्राध्यापक डॉक्टर पंडित सोनाळे, डी.डी. भालेराव, शुद्धोधन मांजरमकर, एम.पी. गायकवाड, प्रशांत कोलते, एल.एन. गर्जे, संतोष शेळके, जी.एस. गायकवाड, सुरेश व्यवहारे, नागेश गायकवाड, प्रशिक गायकवाड, भगवान गायकवाड, जनार्दन जमदाडे, पद्माकर सोनकांबळे, उत्तम भंडारे, राहुल जमदाडे, बुद्धभूषण भंडारे, सचिन जोगदंड, अक्षय मांजरमकर, विश्वजित भंडारे, राजू कदम, सुभाष नाहारे, कमलाकर गायकवाड, सचिन सूर्यवंशी, राजू वाघमारे इत्यादींनी हा सामूहिक मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। आमच्या संसारात पालन करीन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले पालन करीन। जय भीम। कांबळे साहेब, जी.एस. गायकवाड, अहंकारे साहेब आणि रवी पंडित तसेच सामूहिक मंगल परिणय संयोजन समितीचे अध्यक्ष उपासक गंगाधरराव सूर्यवंशी, प्राध्यापक बी.एम. वाघमारे उपाध्यक्ष, एस.टी. पंडित स्वागताध्यक्ष, अशोकदादा गोडबोले उपासक सचिव, डी.पी. गायकवाड साहेब या मान्यवांना विनंती आहे आपण आशीर्वाद घातल्यानंतर वधूंना शांतिदूत प्रतिष्ठानच्या वतीनं दिले जाणारे प्रमाणपत्र देण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावा आम्ही विनंती करतो। साधू हात जोडा सगळ्यांनी, समोर पहा, हात जोडा सगळ्यांनी, तिकडे दोन करा सर्वांनी। साधू प्रमाणपत्र देण्यासाठी यायचं आहे, दुसऱ्यांनी गडबड करू नये। कृपया ज्यांची नावं घेतली त्यांना पुनश्च विनंती आपण धर्मपीठावर उपस्थित व्हायचं आहे। आपल्या हस्ते या ठिकाणी शांतिदूत जे.बी. सोनकांबळे, संतोषी शेळके, हौसाजी वाघगडे साहेब, डॉक्टर विजयकुमार मावळे, एस.एन. सोनकांबळे साहेब, दामोदर सकटे, सोनाजी दादा सौदे, रमेश दुधमत साहेब, गायकवाड साहेब यांना सुद्धा विनंती आहे आपण धर्मपीठावर उपस्थित व्हायचं आहे। होत असतं या राजेश लोणे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। या ठिकाणी ज्या मान्यवांचे नाव घेतले त्यांनी धर्मपीठावर वधूंना प्रमाणपत्र देण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे। कृपया ज्यांचे नाव या ठिकाणी घोषित केलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण प्रमाणपत्र देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। नियोजित वधूंना या ठिकाणी विवाहाचं प्रमाणपत्र म्हणजे देण्यात येत आहे। त्यांचे अपेष्ट आणि आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहून या विवाह सोहळ्याचा औचित्य वाढवलं त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। सर्वांनी जे कोणी जेवण झालेले नसेल अशाने भोजनाचा स्वाद घ्यावा व अशाच प्रकारे कृपया वधूवर रमेशजी, अरे काय नाही कुठे
गेले हो. भगवान बुद्धांचा डॉक्टर बाबा वर्षे 27 मे आणि 27 मे म्हणजे बघा तारीख, तेव्हा 2027 ला 27च जोडप्यांचा मंगलपर्णे सामूहिकरित्या घडवून आणायचा आहे आणि आपण सर्वजण सहकार्य करणार आहात. तेव्हा या ठिकाणी गोडबोले साहेबांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार मानावेत. दिनांक 27 मे 2026 रोजी माता रमाईच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं 17वा सामूहिक मंगलपर्णी सोहळा महाविहार बावरीनगर दाभड या ठिकाणी आयोजित केलेला होता. त्यामध्ये पूजनीय भंते अतुल्य रतन महाथेरो श्रीलंका यांच्या हस्ते उद्घाटन झालं असून या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून आदरणीय महाउपासक डॉक्टर SP गायकवाड साहेब पीस सोसायटीचे चेअरमन आहेत, ते या ठिकाणी लाभले आहेत. त्याचबरोबर भिक्खू संघाचं सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन झालं आहे. आणि या सोहळ्यासाठी मान्यवर म्हणून GB सोनकांबळे साहेब, संतोष शेळके साहेब, हिरामन वाघमारे साहेब, रमेश दुधमल साहेब, नागराज कांबळे साहेब, तद्वतच बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न झालेला आहे. या सोहळ्यामध्ये एकूण 11 जोडपे विवाहित झालेले आहेत. त्यामध्ये 3 जोडपे हे आंतरजाती होते. एक जोडपं तर असं होतं की ते दोघेही बुद्धिस्ट नव्हते, तरी परंतु त्यांच्या विनंतीनुसार आम्ही बौद्ध पद्धतीनं त्यांची संमती घेऊन बौद्ध पद्धतीनं त्यांचा मंगलपर्णी सोहळा खरं म्हणजे या ठिकाणी लावून देण्यात आलेला आहे. आणि उत्कृष्ट सहकार्य या सोहळ्याला लागल्यानं आमच्या प्रतिष्ठानची सर्वच टीम आहे. खरं म्हणजे सुरेशजी साहेब आहेत, SP पंडित साहेब आहेत, शिवदोधनजी जोंधळे साहेब आहेत, अशोकजी गोडबोले साहेब आहेत, कोलते साहेब आहेत, सुरेशजी व्यवहारे साहेब आहेत. या सर्वांनी तद्वतच सुभाषरावजी काटकांबळे या सर्वांनी सहकार्य केलं म्हणून हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न झालेला आहे. आणि येणाऱ्या 27 मे 2027ला 27 जोडपेचा मंगलपर्णी सोहळा आयोजित करून त्यागमूर्ती रमाबाईला स्मृती दिनाला अभिवादन करण्याचं ठरविण्यात आलेलं आहे.